मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सामान्य माणसाचा नायक म्हणून ओळख निर्माण करणारे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणजे अमोल पालेकर। त्यांनी पडद्यावर जितकं साधं आणि संयमी व्यक्तिमत्व साकारलं, तितकंच हे खऱ्या आयुष्यात देखील प्रसिद्धीच्या जगमगाटापासून दूर राहिले। अभिनय, दिग्दर्शन, चित्रकला आणि रंगभूमी अशा अनेक क्षेत्रात त्यांनी मोठं काम केलं, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे। वैयक्तिक आयुष्यात त्यांनी 2 विवाह केले असून त्यांच्या दोन्ही पत्नी कलावंत आहेत। याशिवाय त्यांच्या एका मुलीने अभिनय क्षेत्रात काम केलं आहे, तर दुसरीने क्रीडा क्षेत्रात नाव कमावलं आहे। यातील त्यांची एक लेक समलैंगिक आहे। चला तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया। अमोल पालेकर यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1944 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। वडील कमलाकर पालेकर पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करत होते, तर आई सुहासिनी एका खाजगी कंपनीत काम करत होत्या। घरात कला आणि चित्रपटसृष्टीचं कोणतेही वातावरण नव्हतं। तिन्ही बहिणींसोबत वाढलेल्या अमोल यांनी लहानपणापासून चित्रकलेची आवड जोपासली। यातूनच पुढे त्यांनी जे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलं। कलाकार म्हणूनच करिअर करण्याचं त्यांचं स्वप्न होतं, मात्र आर्थिक कारणांमुळे त्यांनी काही वर्ष बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली। याच दरम्यान त्यांची ओळख अभिनेत्री चित्रा पालेकर यांच्याशी झाली। पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले। चित्रा त्यावेळी मराठी नाटकांमध्ये काम करत होत्या। चित्रा नाटकाच्या तालीम करत असताना अमोल त्यांना भेटण्यासाठी थिएटर बाहेर तासनतास उभे राहत। त्या काळात त्यांना अभिनयाची कोणतीही विशेष आवड नव्हती। ते फक्त चित्राला भेटण्यासाठी थिएटरमध्ये जात असत। पण याच काळात प्रसिद्ध नाटककार दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी अमोल यांना नाटकात काम करण्याची संधी दिली। दुबेंनी त्यांना मराठी नाटक शांतता कोर्ट चालू आहे मध्ये पहिल्यांदा भूमिका दिली। हे नाटक गाजल्यानंतर दुबेंनी त्यांना अभिनयाचं खास प्रशिक्षण दिलं। अशा प्रकारे त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला। याच दरम्यान 1969 मध्ये अमोल आणि चित्रा यांनी विवाह केला। लग्नानंतर चित्रा पालेकर स्वतः अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध झाल्या। चित्रा यांनी गोची, महानिर्वाण, बेगम बर्वे, आरण्यक आणि सूर्यास्त यांसारख्या अनेक दर्जेदार नाटकांमध्ये काम केलं। याशिवाय थोडासा रुमानी हो जाए, कैरी, भूमिका, बनगरवाडी आणि अनाहत अशा चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे। दुसरीकडे अमोल पालेकर यांनी हिंदी चित्रपटांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। हिंदीमध्ये त्यांचे रजनीगंधा, गोलमाल, रंगबिरंगी, नरम गरम, चिच्चोर, दामा, छोटी सी बात आणि खामोश असे अनेक चित्रपट गाजले। जवळपास 32 वर्षांचा संसार केल्यानंतर 2001 साली अमोल आणि चित्रा यांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला। घटस्फोटानंतरही त्यांनी व्यावसायिक नातं जपलं आणि एकमेकांबद्दल आदर कायम ठेवला। घटस्फोटानंतर त्याच वर्षी अमोल पालेकर यांनी लेखिका आणि दिग्दर्शिका संध्या गोखले यांच्याशी विवाह केला। संध्या गोखले यांनी अमोल यांच्या अनेक चित्रपट आणि नाटकांसाठी संवाद व पटकथा लेखिका म्हणून काम केलं आहे। संध्या यांनी पहेली, अनाहत, समांतर, क्वेस्ट, धूमकाटा आणि वी आर ऑन होऊन जाऊ द्या अशा चित्रपटांसाठी पटकथा लेखिका म्हणून काम केलं। अमोल पालेकर यांना 2 मुली आहेत। पहिल्या पत्नीपासून त्यांना शाल्मली पालेकर नावाची मुलगी आहे। ती शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करते। अमोल पालेकर यांच्या कच्ची धूप या मालिकेत तिने काम केलं होतं। ती समलैंगिक असून तिने 1993 साली ही गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगितली होती। त्यावेळी दोघा आईवडिलांनी समजूतदारपणे तिचा स्वीकार केला। अमोल यांना दुसऱ्या पत्नीपासून समिया नावाची मुलगी आहे। तिने कायद्याचं शिक्षण घेतलं असून तिला क्रीडा क्षेत्राची विशेष आवड आहे। ती राष्ट्रीय स्तरावर रग्बी खेळी असून पुढे स्पोर्ट्स लॉ या क्षेत्रात काम करण्याची तिची इच्छा असल्याचं अमोल पालेकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं। तर ही होती अमोल पालेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती। इतर कलाकारांप्रमाणे स्वतःच्या खाजगी आयुष्याची चर्चा करणं अमोल पालेकर यांना कधीच आवडत नव्हतं। ते स्टारडमपासून शक्य तितके दूर राहिले। अभिनयातील यशाच्या शिखरावर असतानाही त्यांनी स्वतःला स्टार मानलं नाही। अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून मोठं यश मिळाल्यानंतरही अमोल पालेकर पुन्हा आपल्या पहिल्या प्रेमाकडे म्हणजे चित्रकलेकडे वळाले। आजही स्वतःला सर्वप्रथम चित्रकारच मानतात। त्यांच्या शब्दात सांगायचं तर मी योगायोगाने अभिनेता झालो, गरजेमुळे निर्माता झालो आणि आवडीने दिग्दर्शक झालो, मात्र मी हाडाचा चित्रकारच आहे। सध्या ते अनेक सुंदर चित्रे रेखाटत असून आपल्या अनेक चित्रांची प्रदर्शनं भरवत असतात।